वेलकम बॅक टू साई कोचिंग क्लासेस. आज आपण बघणार आहोत चॅप्टर नंबर 7 इंट्रोडक्शन टू मायक्रोबायोलॉजी यामधील 3 मार्क्सचे क्वेश्चन जे की आहे पीवायक्यूचे 2019-2025 पर्यंत झालेल्या सगळ्या एक्झाम मधील आपण क्वेश्चन बघणार आहोत. चला तर मग सुरुवात करूया 3 मार्क्स क्वेश्चनला. आणि मुलांनो, या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सगळे 3 मार्क्स क्वेश्चन जे आहेत कसे लिहायचे ते समजावून सांगणार आहे. चला तर मग सुरुवात करूया आपल्या 3 मार्क्सच्या क्वेश्चनला. बघा, क्वेश्चन 3 मधला आपला पहिला क्वेश्चन आहे आणि तुम्हाला माहिती आहे क्वेश्चन 3 मध्ये आपल्याला जेवढे पण क्वेश्चन विचारतात मुलांना प्रत्येक क्वेश्चनला किती मार्क्स असतात? 3 मार्क्स एक क्वेश्चन असतो. मग बघा पहिला क्वेश्चन, व्हॉट आर द कन्स्टिट्युएंट ऑफ द ऍसिड रेन? ऍसिड रेन मध्ये कोणकोणते कन्स्टिट्युएंट असतात आणि त्यांचं काय इफेक्ट्स काय होतं? बघा, व्हॉट इज टू इफेक्ट्स ऑन अर्थ सरफेस. आता ह्या सगळ्या ऍसिड रेनचं म्हणजे आम्लवर्ष जे आहेत असे ऍसिड रेनचं कधी पाऊस पडतो बघा, त्याचे 2 इफेक्ट म्हणजे परिणाम. इफेक्ट म्हणजे काय? परिणाम काय होतात कशावरती? पृथ्वीवरती, ते आपल्याला यायचे बघा. आता ऍसिड रेन कन्स्टिट्यूट तुम्हाला कोणतं म्हटलं? H2SO4 आहे, म्हणजे कोणतं सल्फ्युरिक ऍसिड राहतं. आणि अजून एक कोणतं आहे? नायट्रिक ऍसिड असतं. लक्षात ठेवायचं. नायट्रिक ऍसिडचा फॉर्म्युला काय मग? HNO3 नायट्रिक ऍसिड. आणि सल्फ्युरिक ऍसिडचा H2SO4. अच्छा, म्हणजे काय पूर्णपणे 2 कन्स्टिट्यूएंट. म्हणजे आपला हा पहिला प्रश्न संपला. कशात किती मार्कला? 1 मार्कला होता. बाकी दोन्ही इफेक्ट तुम्हाला 2 मार्कला बघा. इथे काय म्हटलंय मग? इरोजन करोजन ऑफ मेटल्स अँड द मोन्युमेंट. आता मोन्युमेंट म्हणजे काय रे? जेव्हा आपल्या वास्तू वगैरे असतात. वास्तू म्हणजे काय? जे स्टॅच्यू वगैरे आहे, पूर्णपणे पुतळे वगैरे आहे, पुतळे आपण बनवतो बघा, पुतळे वगैरे आहे, कोणतं हे खराब वगैरे होतं बघा. इरोजन होतं त्यांचं पूर्णपणे, करोजन होतं खराब होतात, त्यांच्यावरती गंध चढतो ते खराब होतात बघा. इथे काय म्हटलंय? स्टॅच्यूज आहे पूर्णपणे, पुतळे आहे, ब्रिज आहे पूर्णपणे, पूल वगैरे आहे, अँड बिल्डिंग्स गेट डॅमेज ड्यू टू ऍसिड. ते काय होतात? डॅमेज होतात, डॅमेज खराब होतात. ठीक आहे. सॉइल पोल्युशन अँड द डॅमेज टू प्लांट. आता सॉइल पोल्युशन होतं पूर्णपणे कशामुळे? ऍसिड रेनमध्ये. ऍसिड रेनमुळे त्यामुळे कोणतं? झाडं जे आहेत प्लांटचं काय असतो? डोकं असं पूर्णपणे डॅमेज होतं बघा. ऍसिडिटी हार्म सॉइल क्वालिटी. सॉइल क्वालिटीमध्ये फरक पडतो आणि कोणता? व्हेजिटेशन सुद्धा फरक पडतो. म्हणजे प्राण्यांची पूर्णपणे वाढण्याची क्षमता आहे त्याच्यावरती काय होतं? हार्म होतं. आता बघा, हे वॉटर पोल्युशन जे आहे पूर्णपणे काय होतं? वॉटर पोल्युशन झालं एकदा कोणतं? ॲक्वेटिक लाईफ जे आहे म्हणजे पाण्यामध्ये वाढणारे जे जीवजंतू आहे, वाढणारे पाण्यामध्ये वाढणारे जीवजंतू जीवजंतू यांच्यावर काय होतो? इफेक्ट होतो. लक्षात ठेवायचं. त्यामुळे ॲक्वेटिक लाईफला पण काय तोटा आहे आणि सॉइल पोल्युशन पण होते पूर्णपणे, वॉटर पोल्युशन पण होते. ते प्लांटला पण डॅमेज करते. त्यापासून इरोजन पण होते, करोजन होते. कशाचं? मोन्युमेंट्स वगैरे आहे, स्टॅच्यू वगैरे आहे यांचं. आणि कोणतं त्याच्यामध्ये काय कोणतं कस्टोएट असतं? सल्फ्युरिक ऍसिड असतं आणि कोणतं? नायट्रिक ऍसिड असतं. हे आपलं कोणतं? 3 मार्कचं क्वेश्चन. 1 मार्क पूर्णपणे कोणतं कस्टोएट आहे ते लिहायला आणि 2 मार्क्स पूर्णपणे इफेक्ट काय होतात ते पूर्णपणे इफेक्ट लिहायला. असे एकूण 3 मार्क्स. बघा, दुसरा क्वेश्चन आहे. काय म्हटलं इथे? कंप्लीट द गिवन पॅराग्राफ. हा पॅराग्राफ तुम्ही कंप्लीट करा. कोणता? बाय फिलिंग द ब्लँक स्पेस फ्रॉम द ऑप्शन गिवन इन द ब्रॅकेट. आता ह्या तुम्हाला ब्रॅकेटमध्ये काय दिले? ऑप्शन दिले आणि ह्या काय ब्लँक जागा आहे. आता ह्या मी इथे लिहिले आहे पूर्णपणे. तुम्हाला पेपरमध्ये या ब्लँक जागा दिलेल्या असतात आणि ह्या ब्लँक जागा तुम्हाला पूर्णपणे लिहायच्या असतात, पूर्ण करायच्या असतात. मग बघा, क्वेश्चन किती सोपं येते बघा. पहिले तुम्हाला 2-3 ऑप्शन जे आहेत ना लगेच लगेच सापडतील. बाकी तुम्हाला थोडंसं टेक्निकली आन्सर द्यावे लागतील. बघा, पहिले काय म्हटले तर चीज इज प्रोड्यूस ऑन लार्ज स्केल फ्रॉम द अबंडंटली अवेलेबल ऑफ काऊ मिल्क. काऊ म्हणजे काय? गाईच्या दुधापासून. पहिले काय होतं? गाईचं दूध भरपूर प्रमाणामध्ये अवेलेबल राहायचं, त्यापासून आपण बनवतोय. मग इथे काय म्हटलं? मिल्क ऑल ओव्हर द वर्ल्ड. फर्स्ट केमिकल ऑफ मायक्रोबायोलॉजिकल. कोणतं मग? टेस्ट फॉर मिल्क आर परफॉर्म. आता मायक्रोबायोलॉजिकल टेस्ट प्लॅन घेतलं त्याची. सम कलर्स अँड मायक्रोब्स लाईक द लॅक्टोबॅसिलस. मग त्याच्यामध्ये काही कलर, काही मायक्रोब्स ऍड केले जातात. मग कोणकोणत्या? लॅक्टोबॅसिलस लॅक्टिस आहे, लॅक्टोबॅसिलस सेरेमोरीज आहे पूर्णपणे, आणि कोणता? स्ट्रेप्टोकाकस थर्मोफिलस ही नावाची बॅक्टेरिया आहे. त्याच्यामध्ये ते बॅक्टेरिया टाकतात कशासाठी? कलरसाठी. ठीक आहे. मायक्रो आपण ऍड करतो. आणि मिक्स विथ द मिल्क. आता कशामध्ये करतो आपण? मिक्स करतो मिल्कमध्ये, दुधामध्ये. इट इम्पार्ट सोरनेस. सोरनेस म्हणजे काय करतो? प्रमाणे आंबट लागते. सो या बॅक्टेरियामुळे आंबट लक्षात ठेवायचं. ठीक आहे. ऑफ मिल्क आफ्टर दिस टू इम्पार्ट द डेन्स टेक्स्चर. आता डेन्स टेक्स्चर काय करते? दूध जे थोडंसं गाढ होतं, गाढा म्हणजे थोडंसं पनीरचं आपण बनवतो ना, पनीरसारखं होतं. वाय नीड्स टू बी रिमूव्ह. कोणता? ते आपल्याला रिमूव्ह करायचं राहतं. ठीक आहे. वी नीड टू बी रिमूव्ह. अँड एन्झाईम रिनेट. आता रिनेट नावाचं एक एन्झाईम आहे. आता हे पहिले कुठे भेटायचं? गाईच्या एलिमेंटरी कॅनलमध्ये. एलिमेंटरी काय म्हणजे काय? अन्नलिका. गाईची जी अन्न
नलिका असते पूर्णपणे कोणत्याच्या म्हणून हे एन्झाईम काढण्यापर्यंत आपण कोणतं रिनेट नावाचं एन्झाईम आणि या रिनेट नावाच्या एन्झाईम पासून काय करायचं आपण पूर्णपणे चीज तयार करायचो. आता काय म्हणायचं काही 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 माणसं काय म्हणायचे पूर्णपणे आता ही जी चीज तयार करतो आपण कुठून गाईची एलिमेंट करण्याचा वापर करतोय म्हणजे काय करतो आपण मांस खातोय. आता हे मांस वापर कसं करायचो एलिमेंट त्याला म्हणून काढल्यामुळे पण आता आजकाल काय करतो आपण गाईच्या एलिमेंट मधलं रिनेट नावाचं एन्झाईम जे आहे ते काढत नाही. मग काय करतो बघा कॅनल ऑफ कॅटल वॉज बिंग ट्रॅडिशनल यूज अर्लियर. मग पहिले ट्रॅडिशनल काय पारंपरिक पद्धतीने आपण ते वापर करायचो पण हवेवर अँड एन्झाईम प्रोटीएज ऑप्टेन फ्रॉम द फंगाई इज यूज ॲज प्रेझेंट टू प्रोड्यूस व्हेजिटेरियन टीज. पण आपण काय करतोय आजकाल प्रोटीएज नावाचे जे एन्झाईम आहे त्याचा वापर करून आपण आजकाल व्हेजिटेरियन चीज बनवतोय. म्हणजे पहिल्यांदा माणसं काय करायचे हे चीज जे आहे ते नॉनव्हेज आहे म्हणून खात नव्हते कशामुळे रिनेट नावाच्या एन्झाईममुळे. पण आपण आजकाल प्रोटीज नावाचे एन्झाईम जे आहेत कोणतं फंगायपासून मिळवतोय म्हणजे बुरशीविरहिणी पासून मिळाल्यामुळे आजकाल आपण व्हेजिटेरियन चीज जे आहेत ते आपण मिळवू शकतो. हा तो पॅराग्राफ होता. आणि मुलांना बघा ह्या चॅप्टर मध्ये जे पण पॅराग्राफ आहे जवळपास 3 ते 4 पॅराग्राफ आहे. आपला प्रत्येक वर्ष थोडे घेऊन फिरून जे पॅराग्राफ आहे 100% तुम्हाला विचारले गेलेले आहे कोणत्या ना कोणत्या एक्झाम मध्ये. त्यामुळे लक्षात ठेवायचं हे पॅराग्राफ मधले जे आन्सर आहे महत्वाचे ते तुम्हाला लक्षात ठेवायचे म्हणजे ठेवायचं आहे. लॉजिकल जर तुम्ही बघितलं कोणतं आता हे मिल्क होतं म्हणजे कोणतं काऊ मिल्क आहे. आता आपल्या इथे काय बफेलो वगैरे नाव दिलेलं नाही कुठं त्यामुळे आपल्याला काऊ मिल्क असलं पाहिजे. त्यानंतर हे रिनेट नावाचं एन्झाईम पुढे काढतो आपण गायचे लिमिटेड आहे म्हणून. आता हे पण आपलं ऑलरेडी माहित होतं. त्यानंतर हे मायक्रोब्स आहे कोणतं आपण ते कलर करण्यासाठी वापरतो म्हणजे कोणकोणत्या लॅक्टोबॅसिलस सेरेमोनीज वगैरे आहे लॅक्टोबॅसिलस बेरिव्हिज वगैरे आहे. आता हे ऑलरेडी आपल्याला माहित होतं. आता व्हेजिटेरियन चीज आपण तयार करतोय हे पण त्या पॅराग्राफ लक्षात मग राहिलं काय फक्त मायक्रोलॉजिकल बायोलॉजिकल आणि कोणतं प्रोटीन नावाचं एन्झाईम. आता प्रोटीएज नावाचं एन्झाईम आपण फंगापासून मिळवतो हे पण आपण लॉजिकली माहित असायला पाहिजे होतं. मग ऑलरेडी आपण मायक्रोबायोलॉजिकल हे जे नाव आहे ते शोधलं 100% असते. केव्हा विचारला हा क्वेश्चन जुलै 2025 ला विचारला गेला. ठीक आहे. बघा पुढचा पॅराग्राफ आहे. आता हा पॅराग्राफ वरचा आपला 2 क्वेश्चन झाला. पहिल्यांदा ऑलरेडी एक झाला पहिला बघितला आपण तो आणि हा दुसरा क्वेश्चन बघा. कंप्लीट द गिवन पॅराग्राफ. आता हा पॅराग्राफ कंप्लीट करा. पण त्या ब्रॅकेटमध्ये तुम्हाला काही ऑप्शन दिले आहे त्या ऑप्शन वापर करून हे पॅराग्राफ तुम्हाला कंप्लीट करायचं आहे. केव्हा विचारला आहे मार्च 2024 ला. बघा क्वेश्चन काय मग स्पिलिंग स्पिलिंग ऑफ पेट्रोलियम ऑइल ऑकर्स इन ओशन ड्यू टू व्हेरियस सीझन. आता जे ऑइल आता पेट्रोलियम तुम्हाला पहिले कोणते शब्द आहे आपण जे समुद्रामधून जलवाहतूक करतो जल वाहतूक केल्यामुळे कोणत्या समुद्रामध्ये काय होते तेलगळती होते. ठीक आहे. आता ऑइल ऑकर्स इन ओशन ड्यू टू व्हेरियस सीझन ते कोणत्याही कारण वगैरे असेल दिस ऑइल मे बी प्रूव्ह फॅटल फॅटल म्हणजे काय जीव घेणं असू शकतं. म्हणजे फॅटल ऑइलमुळे काय होतं एखाद्या प्राण्याचा जीव सुद्धा जाऊ शकतो म्हणजे तो काय किल होऊ शकतो. ठीक आहे. फॅटल म्हणजे काय किल होतं. अँड टॉक्सिक टू ॲक्वेटिक ऑरिझम म्हणजे ते विषारी पण असू शकतं. टॉक्सिक म्हणजे काय विषारी असू शकतं कशासाठी पूर्णपणे aquatic organism जे पाण्यामध्ये प्राणी राहतात त्यांच्यासाठी. इट इज नॉट इझी टू रिमूव्ह ऑइल लेअर बाय द सरफेस ऑफ वॉटर बाय द मेकॅनिकल मेथड. आता ते पूर्णपणे आपण हाताने काढू शकत नाही. मला सांगा एवढ्या लांब आपण तेल जलवाहतूक हे करतोय सॉरी ऑइलची वाहतूक हे करतोय आणि ऑइलची वाहतूक करता आपण पाण्याचा वापर करतोय जलचा वापर करतोय. आता ह्या सगळ्या गोष्टीमध्ये जर कुठे कुठे ऑइल सांडले आपल्याला माहिती काही नाही माहिती त्यामुळे आपण ते मेकॅनिकल मेथड निकाल काढू शकत नाही. ठीक आहे. त्यामुळे मग हाऊएव्हर बॅक्टेरिया लाईक द सुडोमोनास स्पेसिस अँड द अल्केनी ओरेक्स ब्रोकोमेन्सिस आता या 2 स्पेसिस आहे ह्या 2 स्पेसिस मुलांना खूप महत्वाचे आहे. आपल्या 1 मार्क्स मध्ये या क्वेश्चन विचारला गेला आहे अल्केनी ओरेक्स वरती आणि कोणता सुडोमोनास वरती क्वेश्चन पडलेला आहे आणि परत पॅराग्राफ मध्ये हा क्वेश्चन आला. आता या 2 बॅक्टेरिया कोणकोणत्या सुडोमोनास स्पेसिस आहे आणि अल्कोनोरियास ब्रोकोमेन्सिस 2 स्पेसिस आहे. आता काय त्यांच्याकडे ॲबिलिटी त्यांच्याकडे क्षमता आहे टू डिस्ट्रॉय द पायरिडीज म्हणजे ह्या ऑइल लेअर जो आहे पूर्णपणे पेट्रोलियमचा किंवा ऑइल बाकी तेल वगैरे असेल ऑइल वगैरे असेल त्या तेलाला पूर्णपणे हे बाय हँड न वापरता बॅटरीचा वापर करून आपण पूर्णपणे हा ऑइल लेअर पूर्णपणे रिमूव्ह करू शकतो. ठीक आहे. बाय अदर केमिकल्स हेन्स दिस बॅक्टेरिया आर यूज टू क्लिअर द ऑइल स्पिल. त्यामुळे हे ऑइल स्पिल आहे पूर्णपणे जर समुद्रामध्ये पसरले त्याला पूर्णपणे क्लिअर करू शकतात. these are called as a hydrocarbonylistic bacteria. आता ह्या बॅक्टेरिया कोणत्या हायड्रोक्लास्टिक बॅक्टेरिया आहे त्याला आपण काय म्हणतो एचसीबी असं म्हणतो. याला काय म्हणतो एचसीबी डिकम्पोज काय करणार आहे डिकम्पोज करणार आहे कोण कोण मग सुडोमोनाज आहे आणि अल्केनिओरेक्स ब्रोकोमेन्सिस आहे. The hydrocarbons are bring about the reaction carbon with oxygen and CO2 water is formed. मग ह्या 2 बॅक्टेरिया काय करतात पूर्णपणे
समुद्रामध्ये तेलगळती होणार आहे त्याच्यामध्ये आपण त्यासोबत सुडोमोनस बॅक्टेरिया जे आहेत पूर्णपणे अल्कनोलिस नावाची बॅक्टेरिया आहे हे तेलाबरोबर कोणतं त्या समुद्रामध्ये जातात. पण आपण सोडतो ऑलरेडी जहाजाचे वगैरे जे आहेत आणि त्या काय करतात पूर्णपणे याच्यामध्ये हायड्रोकार्बन बॅक्टेरिया जे आहेत या पूर्णपणे पाण्यावरती जो ऑइल लेयर आहे तो पूर्णपणे रिमूव्ह करून त्या पूर्णपणे ऑइलला ऑक्सिजन आणि पूर्णपणे CO2 मध्ये स्प्लिट करतात. त्यामुळे ते जलचर जे आहेत aquatic animals आहेत त्या aquatic animalsला कोणताही धोका पोहोचत नाही. कारण त्यांनी जर पूर्णपणे हा जर ऑइल गिळलं पूर्णपणे ते मरून पण शकतात किंवा त्याच्यामध्ये टॉक्झिक जे प्रमाण जे आहे त्याच्यामध्ये वाढू शकतं. त्यामुळे कोणत्या या दोन बॅक्टेरिया आहे कोणत्या सुडोमोनास आणि ऑर्गोमेसिस या 100% त्याला काय करतील रिमूव्ह करणार असतील. ठीक आहे लक्षात ठेवायचं. 3 मार्क्सचा क्वेश्चन एकदम सोपा आहे. बघा मुलांनो आता हा जवळपास 3 नंबरचा क्वेश्चन आहे जो पॅराग्राफ शेवटी विचारलाय जुलै 2023 चा. जुलै 2024 ला पण होता, जुलै 2025 ला पण होता आणि जुलै 2023 ला पण आहे. म्हणजे जवळपास आतापर्यंत आपण हा तिसरा क्वेश्चन बघू राहिलोय जो पॅराग्राफ बेसवरती आहे. पॅराग्राफ बेसवरती क्वेश्चन याच्यामध्ये भरपूर इम्पॉर्टंट आहे, खूप इम्पॉर्टंट आहे. तुम्हाला विचारले गेलेले आहे म्हणजे आहेच. बघा तुम्हाला ब्रॅकेट दिल मध्ये आन्सर दिलेले आहे, म्हणजे ऑप्शन दिलेले आहे आणि तुम्हाला पॅराग्राफ दिलेला आहे. याच्यामध्ये स्पेसिफिक पॅराग्राफ स्पेसिफिक आन्सर भरायचं तुम्हाला. बघा डिफरंट टाइप्स ऑफ ब्रेड आर प्रोड्यूस फ्रॉम द फ्लोर ऑफ द सिरियल म्हटलंय. फ्लोर म्हणजे पीठ जे असतं. आता जे कडधान्य वगैरे असतं त्याचं पीठ जे आहे त्यापासून काय बनवतो आपण पूर्णपणे ब्रेड म्हणजेच काय पाव बनवतो. ठीक आहे बघा डक इज द फॉर्म मिक्सिंग बेकर ईस्ट मग बेकर ईस्ट तुम्हाला म्हटलं नाव काय आहे सॅक्रोमायसिस सेरिवेसी म्हणजे आपण जे पाव वगैरे बनवतोय त्यामध्ये कोणतं ईस्ट वापरतो सॅक्रोमायसिस सेरिवेसी नावाची ईस्ट वापरतो. बघा वॉटर अँड साल्ट कोणतं पाणी आणि मीठ जे आहे पूर्णपणे अँड अदर नेसेसरी मटेरियल विथ फ्लोअर म्हणजे कोणतं त्या पिठामध्ये आपण कोणतं सॅक्रोमायसिस सेरिवेसी ही ईस्ट कोणतं पाणी आणि मीठ आपण त्यामध्ये वापरतोय कोणतं त्या पिठामध्ये ड्यू टू फर्मेंटेशन म्हणजे फर्मेंटेशन काय पूर्णपणे त्याला आपण आंबवतोय. काय करणं फर्मेंटेशन म्हणजे आंबवणं कोणतं त्याचं फर्मेंटेशन केलं आपण. आता होतं काय माहितीये का सॅक्रोमायसिस सेरियस आहे परत साल्ट आहे परत पाणी वगैरे आहे हे जर आपण याच्यामध्ये टाकलं ना त्याचं काय होतं फर्मेंटेशन होतं म्हणजे ते आंबतं आणि त्याला एक थोडासा आंबट वास जो आहे तो तयार होतो. त्यानंतर काय होतं ब्रेड वगैरे बनत असतं आपण नंतर ब्रेड तयार करतो बघा. फर्मेंटेशन ऑफ कार्बोहायड्रेट्स बाय ईस्ट ईस्ट का ईस्ट काय होतं कुठं फर्मेंटेशन करतं. शुगर इज कन्वर्टेड इंटू द कार्बन डायऑक्साइड त्याच्यामधली जी शुगर आहे साखर आहे ती काय करते कार्बन डायऑक्साइड मध्ये काय होतं रूपांतर होतं त्याचं अँड इथेनॉल मध्ये काय होतं रूपांतर होतं. बघा डब राईज टू ड्यू टू कोणतं सी वूड तुम्हाला म्हटलं का तर सी वूड मुळे काय होतं इथं ते राईज होतं म्हणजे जे पीठ आहे आपण फॉर एक्झाम्पल आपण एखाद्या भांड्यामध्ये पीठ घेतलं असं फॉर एक्झाम्पल एवढं आपण भांड आहे ठीक आहे. आता त्या भांड्यामध्ये जवळपास आपण याच्यामध्ये काय काय घेतलं इथे घेतलं सॅक्रोमायसिस सेरियस नावाची ईस्ट घेतली आपण त्याच्यामध्ये पाणी घेतलं आपण त्याच्यामध्ये काय टाकलं अजून फ्लवर टाकलं म्हणजे काय पीठ टाकलं आपण त्याच्यामध्ये ठीक आहे. आता हे सगळं पूर्णपणे ऍड केलं आपण सॅक्रोमायसिस सेरियस नावाची ईस्ट केली पाणी ऍड केलं आपण ते पीठ वगैरे टाकलं त्यानंतर या सगळ्या बॅटरीचा विचार केला आपलं एवढं जर पीठ नॉर्मली असलं आपलं पाणी वगैरे टाकून तर सकाळपर्यंत काय थोडंसं त्याची क्वालिटी वाढते एवढं फक्त पूर्णपणे थोडीशी क्वालिटी वाढते. याला काय आपण पूर्णपणे राईस म्हणजे काय पूर्णपणे त्याची क्वांटिटी आहे ती क्वांटिटी वाढते ते पक होत थोडंसं ठीक आहे टफ होत. आता बघा अँड ब्रेड बिकम स्पॉन्जी स्पॉन्जी म्हणजे काय रे जे आपले ब्रेड आहे थोडेसे गुळगुळीत होतात थोडेसे म्हणजे काय त्यांचा आकार वाढतो बघा. आकार म्हणजे कोणता आपण बघितलं असं पाव वगैरे जे आहेत ना ते त्यांच्यामध्ये कोणतं नॉर्मल स्पीड टाकलं असं कोणत्या थोडेसे फुगतात स्पॉन्जी होतात ते ठीक आहे. ब्रेड अनदर प्रोडक्ट्स कोणता प्रोड्यूस विथ द हेल्प ऑफ ईस्ट बिकम न्यूट्रिटिव्ह म्हणजे काय रे आपण खाणं वगैरे त्याच्यामध्ये काय असते न्यूट्रिटिव्ह व्हॅल्यू वगैरे असते काहीतरी जीवनसत्व जीवनसत्व वगैरे त्याच्यामध्ये असतात ते असं न्यूट्रिटिव्ह असते म्हणजे आपलं ते काय असते पूर्णपणे ऍडिशनल व्हॅल्यू काहीतरी येते. हे तुम्हाला पॅराग्राफ मधलं आन्सर आहे. जवळपास बघा 1 2 3 4 5 6 म्हणजे तुम्हाला प्रत्येक जे आन्सर आहे पूर्णपणे हाफ मार्क्सला येतं. 3 मार्क्सचा क्वेश्चन आहे आपला हे कोणता प्रत्येक करेक्ट आन्सर तुम्हाला काय भेटणार आहे हाफ मार्क्स भेटणार आहे. त्यामुळे फक्त हे समजून घ्यायचंय आणि समजल्यानंतर तुम्हाला प्रत्येक ठिकाणी बघा आता साल्ट वॉटर हे आपल्याला माहिती आहे. ईस्टचं नाव ऑलरेडी आपल्याला माहिती आहे सॅक्रोमायसिस सेरियस नावाची ईस्ट आहे. त्यापासून काय बनतं कार्बन डायऑक्साईड बनतं पूर्णपणे ते इथेनॉल मध्ये कन्वर्ट होतं आणि ती ईस्ट जी आहे कशी असते पूर्णपणे न्यूट्रिटिव्ह असते त्याच्यामध्ये काही ते आपल्याला जीवनसत्व वगैरे भेटतात खायला योग्य असते ठीक आहे. बघा 5 नंबरचा क्वेश्चन आहे आपल्याला काय म्हटलंय विच फ्युएल्स आर ऑप्टेन फ्रॉम द बायोमॅस. आता हा क्वेश्चन आपला 2 मार्क्स पण होता 2 मार्क्स मध्ये पण होता आणि इतर 3 मार्क्स मध्ये पण आहे बघा. तुम्हाला बायोगॅस पासून आपण कोणतं इंधन तयार करतोय फ्युएल्स म्हणजे काय इंधन.
आता पेट्रोल, डिझेल वगैरे आहे काय पूर्णपणे इंधन आहे. पेट्रोल, डिझेल वगैरे आहे. असे कोणते इंधन तयार होतं कशापासून? बायो मासपासून, लिव्हिंग ऑर्गॅनिझम जो प्लांटचे जे रेसिड्यू आहे, प्लांटचा जो खराब भाग वगैरे आहे किंवा कचरा वगैरे आहे त्यापासून आपण कोणकोणतं इंधन म्हणजे काय फ्युएल तयार करू शकतो बघा. हे तुम्हाला फ्युएल दिले कोणतं? तुम्हाला किती विचारले? विच फ्युएल्स? मग तुम्हाला फक्त नाव विचारले, मग तुम्हाला दिले बघा. मिथेन गॅस दिले, इथेनॉल दिले, हायड्रोजन गॅस वगैरे दिले. म्हणजे आपल्याला प्रत्येक एक फ्युएल लिहायला 1 मार्क्स आहे आणि पूर्णपणे एक्सप्लेन लिहायला किती? 1 मार्क्स वगैरे आहे. म्हणजे तुम्हाला प्रत्येक पॉईंटला किती मार्क घ्यायचा आहे? 1 मार्क घ्यायचा आहे. आता त्या 1 मार्क घ्यायनुसार तुम्हाला प्रत्येक पॉईंट 1 मार्काचा हा लिहावा लागणार आहे. मग बघा मिथेन काय? हा बायोगॅस आहे. बाय अनएरोबिक डिकम्पोजिशन. आता तुम्हाला अनएरोबिकचा अर्थ माहितीच आहे. विदाउट हेल्प ऑफ ऑक्सिजन. विदाउट हेल्प ऑफ ऑक्सिजन. म्हणजे ऑक्सिजनचा याच्यामध्ये वापर केला जात नाही. म्हणजे बॅक्टेरिया आहे त्याच्यामधल्या मिथेन गॅस मधल्या या ऑक्सिजनचा वापर न करता काय करतात? पूर्णपणे डिकम्पोजिशन करतात. त्याला पूर्णपणे ब्रेक डाऊन करतात. काय करतात इथं? ब्रेक डाऊन करत असतात, लक्ष ठेवायचं. आणि ब्रेक डाऊन केलं आणि या बायोगॅस मधले जे कावडंग आहे, जे शेणविर आहे, ते शेणला काय करतात? पूर्णपणे मिथेन गॅस मध्ये कन्वर्ट करतात त्या ऑर्गॅनिक वेस्टला. हे तुम्हाला दिले. आता इथेनॉल, कोणतं इथेनॉल म्हणजे काय? अल्कोहोल आपण तयार करतोय बाय फर्मेंटेशन ऑफ बायोमास. बायोमासचं पूर्णपणे आपण फर्मेंटेशन करून. आता हे मी तुम्हाला हे फर्मेंटेशन जे प्रोसेस आहे अगोदरच्या पण क्वेश्चन मध्ये सांगितली पूर्णपणे. आता मोलॅसेस आहे, शुगर आहे. आता हे काय होतं? फर्मेंटेशन आलं होतं. मोलॅसेस शुगर जे आहे त्याच्यामध्ये काय रूपांतर होतं? युझिंग ईस्ट. मग ईस्ट नाव सांगा मला कोणतं आहे ईस्ट? सॅक्रोमायसिस सेरिव्हिस नावाची ईस्ट आहे. बघा हायड्रोजन गॅस नंतर रिलीज ड्युरिंग द बायो फोटोलिसिस. म्हणजे काय आपण जे पाणी त्याला पूर्णपणे रिमूव्ह केलं, त्याला फोटोलिसिस केलं म्हणजे उष्णतेचा आहे पूर्णपणे सौरप्रकाश जो आहे त्याचा वापर करून काय करतो? आपण फोटोलिसिस करतो आणि फोटोलिसिस केलं आपल्याला नुसता हायड्रोजन गॅस जो आहे तो काय होतो? आपण रिमूव्ह करतो बाय वॉटर, बाय बॅक्टेरिया. म्हणजे पाण्यामध्ये बॅक्टेरिया ऍड केल्या पूर्णपणे आपण काय त्या वॉटरचं फोटोलिसिस होतं आणि वॉटरचं फोटोलिसिस झालं आपल्याला नुसता हायड्रोजन गॅस जो आहे तो हायड्रोजन गॅस बघायला भेटतो. मग या तुम्हाला 3 ज्या ओळी आहे पूर्णपणे 3 एक्सप्लेन करायचे आहे. हा क्वेश्चन 3 मार्कला विसरू नका तुम्ही. प्रत्येक पॉईंटला आपल्याला 1 मार्क्स हा भेटलाच पाहिजे. जर तुम्हाला प्रत्येक पॉईंटला हा 1 मार्क भेटला तर त्या क्वेश्चनला काय भेटतील? 3 पूर्ण मार्क्स भेटतीलच ठेवायचं. ठीक आहे. आता तुम्हाला ऑलरेडी पडलेले कोणतं सॉलिड, लिक्विड आणि कोणतं गॅसेस फॉर्ममध्ये ही बायोफ्युएल एक्झिस्ट असतात. आता ही ओळ तुम्हाला फक्त ऍडिशनल दिली मी, ही तुम्हाला काय लिहायची गरज नाही. फक्त या 3 ओळी पूर्णपणे पॉईंट अजून थोडे ब्रीफली एक्सप्लेन करा तुमच्या भाषेमध्ये. ते पण तुम्हाला मार्क्स 100% भेटतील. फक्त महत्त्वाचं कोणतं आहे? मिथेन आहे, इथेनॉल आहे, हायड्रोजन गॅस वगैरे आहे. या तिघांना तुम्ही अजून 2 ओळीमध्ये काय करा? ब्रीफली एक्सप्लेन करा. बघा पुढचा क्वेश्चन आहे. क्वेश्चन नंबर 6 आहे. काय म्हटले इथे? विच सबस्टन्सेस आर यूज टू प्रोड्यूस चीज. चीज बनवण्यासाठी आपण कोणता पदार्थ सबस्टन्स वापरतोय? हा पहिला क्वेश्चन आहे. केव्हा विचारलाय आपला? मार्च 2022 मध्ये. 3 मार्चचा क्वेश्चन आहे आपला हा. विच एन्झाईम वॉज यूज अर्लियर इन चीज प्रोडक्शन? रिनेट आहे. त्यानंतर विच एन्झाईम इज यूज टू प्रोड्यूस व्हेजिटेरियन चीज? आता कोणते एन्झाईम वापरले? आता ऑलरेडी हा आपण पॅराग्राफ बेसवर क्वेश्चन आहे. पॅराग्राफ बेसवर क्वेश्चन कोणतं त्याच्यावर बघितलं बघा. आपल्याला माहिती आहे कोणतं काऊ मिल्क जे आपल्याला आपण वापरायचो कशासाठी? चीज तयार करण्यासाठी. त्यानंतर रिनेट नावाचं जे एन्झाईम ते कोणतं? ते गाईचे आपण एलिमेंटरी कॅनल जे आहेत त्याच्यामुळे वापरायचं. म्हणजे गायची जी अन्ननलिका आपली अन्न नलिका याच्यामुळे काय बनायचो आपण? रेट नावाचं जे एन्झाईम आहे ते आपण वापरायचो. कोणतं? ते व्हेजिटेरियन चीज नव्हतं. कोणतं? नॉन व्हेजिटेरियन चीज होते. ठीक आहे. आता विच एन्झाईम यूज टू प्रोड्यूस व्हेजिटेरियन चीज? प्रोटीन नावाचं एन्झाईम. म्हणजे प्रोटीज नावाचं एन्झाईम वापरलं तर आपण आज व्हेजिटेरियन चीज जे आहे ते तयार करतोय. म्हणजे बघा पॅराग्राफ बेसवर तुम्हाला जर क्वेश्चन हा जर क्वेश्चन तुम्ही ऑलरेडी मार्च 2022 जर केला असेल त्यांना 2024 मध्ये हा क्वेश्चन समजला असता. कोणता? चीज प्रोडक्शन कोणतं करतंय पूर्णपणे? काऊ मिल्कचा वापर करतोय. त्यानंतर पहिल्यांदा कोणतं वापरायचं आपण चीज प्रोडक्शनसाठी? रिनेट वापरायचो एन्झाईम. आणि कोणतं आजकाल प्रोटीज नावाचं एन्झाईम वापरतो. कशापासून तयार करतोय? फंगाईपासून. आणि ते पूर्णपणे आज व्हेजिटेरियन चीज बनवण्यासाठी काम येते. क्वेश्चन आन्सर सोपं आहे आपलं. ठीक आहे. त्यामुळे विचार करा क्वेश्चन फक्त तुम्हाला घुमून फिरून विचार आहे. तुम्हाला फक्त कन्फ्युज करण्यासाठी क्वेश्चन आहे तर थोडीशी फॉर्मॅटिंग केली. बाकी पूर्णपणे आपल्या बुक्समध्येच कंटेंट आहे. एकदम सोपं कंटेंट आहे. आणि तुम्ही मला कमेंटमध्ये करायला विसरू नका. कमेंट करायला तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला आणि तुम्हाला नेक्स्ट व्हिडिओ कोणत्या टॉपिकचा पाहिजे ते मला कमेंटमध्ये नक्की सांगा. ठीक आहे. चला भेटूया पुढच्या क्वेश्चनमध्ये. 7 नंबरचा क्वेश्चन आहे आपला. क्वेश्चन मध्ये काय म्हटलंय? विच प्रोसेस इज शोन इन द अबव गिवन पिक्चर? आता हा जो पिक्चर आहे पूर्णपणे बघा ही डायग्राम आहे तुम्हाला दिली का? या डायग्राम मध्ये नेमकं काय सांगितलेलं आहे? कोणती प्रोसेस सांगितली ही तुम्हाला ओळखायची. त्यानंतर गिव्ह टू एक्झाम्पल ऑफ लिक्विड फ्युएल्स अँड द सॉलिड फ्युएल्स कोणतं ऑप्टेन बाय दिस प्रोसेस. म्हणजे याच्यामधून
कोणते दोन प्रकारचे बघा. प्रत्येक दोन दोन एक्झाम्पल याचे कोणतं लिक्विड फ्युएल कोणतं आहे आणि सॉलिड फ्युएल कोणतं आहे, म्हणजे इंधन जे आहे या प्रोसेस कोणतं आहे. आता इथं बायोफ्युएल तुम्हाला नाव दिले, बायोफ्युएल दिले तुम्हाला इथं बरोबर नाव. बायोमास पासून वापर केला आपण, सोलर एनर्जीचा वापर करून काय केलं आपण, फ्युएल तयार केले. बघा मग आता काय होते, आता ही प्रोसेस काय बरोबर बघा. बायोफ्युएल प्रोडक्शन जे आहे ऑल तुम्हाला सांगतील कोणतं बायोफ्युएल नाव दिले. आता या सगळ्या प्रोसेस काय होतं पूर्णपणे, आपण बायोफ्युएल प्रोडक्शन करतो, म्हणजे काय, बायोफ्युएल आपण मिळवतोय विथ द हेल्प ऑफ बायोमास ऑफ द डिफरंट टाइप्स ऑफ एनिमल्स अँड प्लांट्स. त्यानंतर दुसरं कोणाला काय विचारलंय, गिव्ह टू एक्झाम्पल्स ऑफ लिक्विड फ्युएल्स अँड द सॉलिड फ्युएल्स ऑप्टिमाइज प्रोसेस. आता या सगळ्या प्रोसेस मधून तुम्ही कोणते पूर्णपणे दोन लिक्विड फ्युएल मिळवले आणि कोणते दोन दोन पूर्णपणे सॉलिड फ्युएल मिळवले, इंधन मिळवले, हे तुम्हाला लिहायचं. बघा लिक्विड फ्युएल कोणतं आहे, पूर्णपणे इथेनॉल आहे आणि व्हेजिटेबल ऑइल ज्याला आपण बायोफ्युएल असं म्हणतोय, हे तुम्हाला दोन दिले. सॉलिड कोणतं मग क्रॉप रेसिड्यू आहे, त्यानंतर बायोमास जो आहे म्हणजे काउडंग वगैरे आहे, त्याला काय म्हणतो आपण सॉलिड फ्युएल जे आहे. आता मला सांगा, जे आपण काउडंग जे बघतोय, कोणतं गाईचं शेण जे आहे किंवा प्लांटचा रेसिड्यू जो आहे, याचा वापर करून पूर्ण काय आपण बनवतोय, सॉलिड फ्युएल बनवतोय. हे एक प्रकारचं काय सॉलिड फ्युएल आहे. आणि लिक्विड फ्युएल मध्ये आपण कोणतं इथेनॉल आहे आणि कोणतं बायो इथेनॉल जे आहेत, हे तुम्हाला दोन दिले. व्हेजिटेबल ऑइल आहे आणि बायो इथेनॉल. ठीक आहे, आता इथे तुम्हाला दोन प्रकार दिलेले. क्वेश्चन नंबर 8 मध्ये काय विचारले आपल्याला, आता हा क्वेश्चन तुम्हाला जुलै 2022 आणि मार्च 2020 या दोन्ही वर्षी विचारला गेला होता. 8 नंबरचा क्वेश्चन काय विचारला बघा. विच प्रिकॉशन, प्रिकॉशन म्हणजे काय, पूर्णपणे काळजी. प्रिकॉशन म्हणजे काय, काळजी, हे तुम्हाला म्हटलं बघा. आर नेसेसरी फॉर प्रॉपर डिकम्पोजिशन ऑफ द डोमेस्टिक वेस्ट. आता घरगुती जो कचरा आहे, डोमेस्टिक म्हणजे काय, घरगुती वेस्ट म्हणजे काय, कचरा. आता इथे तुम्हाला काय म्हटलंय, कोणती काळजी घेतली पाहिजे डोमेस्टिक वेस्ट पूर्णपणे डिकम्पोजिशन करण्याच्या वेळी. मग बघा तुम्हाला आन्सर दिलेलं आहे. मग काळजी काय घेतली पाहिजे, प्रॉपर डिस्पोजल केलं पाहिजे. मग तुम्हाला म्हटलं किचन वेस्ट जे आहेत पूर्णपणे, त्यानंतर प्लास्टिक आहे, ग्लास आहे, मेटल आहे, यांचा काय केलं पाहिजे, पूर्णपणे वेगवेगळ्या डस्टबिन वगैरे पाहिजे. प्लास्टिक जे आहे पूर्णपणे, ग्लास आहे, मेटल आहे, ते आपण मिक्स नाही केलं पाहिजे. ठीक आहे, त्यानंतर आपण जे डम्पिंग प्रॉपर केलं गेलं पाहिजे, त्याच्यामध्ये जे पाण्याचा पुरवठा वगैरे आहे प्रॉपर कंपोज झाला पाहिजे असं. ठीक आहे, मग पहिलं पॉईंट बघू आपण. बघा सेग्रिगेट वेट अँड ड्राय वेस्ट ॲट सोर्स. मग तुम्हाला काय म्हटलंय, ओला कचरा आणि सुका कचरा आपण सेपरेट केला गेला पाहिजे त्यांच्या सोर्सनुसार. मग तुम्हाला काय म्हटलंय, किचन वेस्ट असेल ते सेपरेट करायचं आपण, त्यानंतर प्लास्टिक सेपरेट करायचं आपण, त्यानंतर ग्लास असेल, काच वगैरे असेल, मेटल असेल, काही लोखंड वगैरे असेल ते सेपरेट करायचे. डू नॉट मिक्स नॉन बायोडिग्रेडेबल मटेरियल. आता नॉन बायोडिग्रेडेबल कार्य, जो पूर्णपणे जैविक कचरा नाही, म्हणजे जे सोर्स कोणते, प्लांट अँड ॲनिमल, कोणतं याच्यापासून राहिलेलं नाही असं सोर्स, म्हणजे कोणता, प्लॅस्टिक असेल, ग्लास असेल, मेटल असेल, यांना काय करायचं, त्याच्यामध्ये मिक्स करायचं नाही. कशामध्ये, बायोडिग्रेडेबल मध्ये. आता हे नॉन बायोडिग्रेडेबल म्हणजे काय बनवणार आहे, आता हे नॉन बायोडिग्रेडेबल जे आहेत पूर्णपणे, ते काय लवकर सडत नाही, कुजत नाही, त्यामुळे हे त्यामध्ये मिक्स करायचं नाही. कशामध्ये, वेट वेस्ट मध्ये. ठीक आहे, विथ बायोडिग्रेडेबल वेस्ट आहे. त्यानंतर आता बघा मुलांनो, इथे मी तुम्हाला ब्रॅकेट करून दिले. आता हे तुम्हाला पेपरमध्ये ब्रॅकेट करण्याची गरज वगैरे नाही, तुम्ही डायरेक्ट तुम्हाला आठवल तसं हे जे आन्सर आहे, किचन वेस्ट आहे, मग तुम्ही असं लिहू शकता कोणता, सेग्रिगेट वेट अँड ड्राय वेस्ट ॲट सोर्स लाईक ॲज किचन वेस्ट सेपरेट फ्रॉम द प्लॅस्टिक, ग्लास, मेटल एक्सेट्रा. परत दुसरं काय लिहायचं, डो नॉट मिक्स नॉन बायो डिग्रेडेबल मटेरियल्स, कोणतं मग, लाईक ॲज प्लास्टिक, ग्लास, मेटल विथ बायोडिग्रेडेबल मटेरियल, कोणतं, पण तुम्हाला जे माहीत असेल ते लिहायचं. त्यानंतर मेंटेन क्लीनलेस म्हणजे कोणता, प्रॉपर ठेवायची आणि प्रॉपर कव्हरिंग, म्हणजे आपला जो डस्टबिन आहे, आपण काही काही बघतो बघा, काही काही घरामध्ये जो डस्टबिन असतो पूर्णपणे ओपन असतो, तसा डस्टबिन ओपन नकोय. ठीक आहे, प्रॉपर कव्हरिंग त्याला पाहिजे, झाकण वगैरे ठेवलं पाहिजे ऑफ वेस्ट. अवॉइड ओपन डम्पिंग, ओपन डम्पिंग मध्ये त्याला फेकायचं नाही, म्हणजे असं जो कचरा आहे कुठे पण फेकून दिला ओपन एरियामध्ये, असं करायचं नाही. बघा त्यानंतर प्रोव्हाइड सुटेबल कंडिशन फॉर मायक्रोब्स, मायक्रोबची सुटेबल कंडिशन आहे. आता त्या कचऱ्यामध्ये मायक्रोब्स पण वाढले पाहिजे, देखून आपल्या कचऱ्यात काय होईल, डिकम्पोजिशन होईल. बघा मॉइश्चर, इरिएशन अँड द वार्म ऑफ द कंपोस्टिंग आहे. मग तुम्हाला म्हटलं, जो कंपोस्टिंग कचरा जो आहे, म्हणजे आपण जो कचरा काढणार आहे किचन वेस्ट करून, हा कचरा प्रॉपर डिकम्पोज केला गेला पाहिजे. त्याला जी लागणारी उष्णता आहे, पूर्णपणे मॉइश्चर जे आहेत, ते आपण प्रोव्हाइड केलं गरजेचं आहे. बघा यूज कंपोस्ट, कोणता, पीड्स, बायोगॅस प्लॅन्ट फॉर डिग्रेडेबल वेस्ट. मग आपण सुकाय बनवणं गरजेचं आहे, पूर्णपणे कंपोस्ट म्हणजे काय, पूर्णपणे खत बनवणं गरजेचं आहे.
अवॉइड मिक्सिंग टॉक्सिक केमिकल, ऑइल, डिटर्जंट, पेस्टिसाइड विथ ऑर्गॅनिक वेस्ट. आता आपला जो घरगुती कचरा आहे, कोणता प्लांट्स असेल, ॲनिमल्स वगैरे असेल, कोणता त्या कचऱ्यामध्ये आपण ऑइल आहे पूर्णपणे, त्यानंतर आपल्या घरगुती जे डिटर्जंट वगैरे असतील ते आपण, किंवा पेस्टिसाइड जे खत वगैरे आहे ते आपण त्याच्यामध्ये मिक्स करायचे नाही. कशामध्ये? ऑर्गॅनिक प्रॉडक्टमध्ये. आणि लास्ट कोणतं? रेग्युलर कलेक्शन ऑफ कोणतं? कम्पॅक्शन, डिस्पोज वेस्ट अँड डिजनेटेड साईट्स आहे. डिझाईन डिझाईन एक्सरसाइज म्हणजे आपण जे रेग्युलर कलेक्शन जे आहेत प्रॉपर त्या जागेमध्ये टाकले गेले पाहिजे. कोणतं? प्लांट्स असेल, ॲनिमल्स जो बाय प्रोडक्ट वगैरे आहे, किंवा आपण जे किचन वेस्ट वगैरे आहे ते प्रॉपर एका जागेमध्ये ऑर्गॅनिक, एका जागेमध्ये आणि इनऑर्गॅनिक या जागेमध्ये टाकले गेलं पाहिजे. आता तुम्हाला हे 6 पॉईंट लिहिण्याची गरज नाही. तुम्ही 1, 2, 3, 4 हे 4 जरी पॉईंट पूर्णपणे एक्सप्लेन करून लिहिले तरी पण तुम्हाला फुल मार्क्स भेटतील. किती मार्क्सचा क्वेश्चन आहे हा? 3 मार्क्सचा क्वेश्चन आहे. जास्तीत जास्त 6 पॉईंट जे आहेत तुम्ही जर लिहिले तरी मोर दॅन सफिशियंट असतात. तरी पण तुम्हाला एका पॉईंटला जर 1 मार्क भेटला, एका पॉईंटला, तरी पण तुम्हाला 3 मार्क्स इथेच भेटतात. तुम्ही 6 पॉईंट लिहून 6 पॉईंट थोडेसे हाफ हाफ जरी एक्सप्लेन केले तरी पण तुम्हाला 3 मार्क्स भेटले. तर बोर्डाचा नियम काय पूर्णपणे? तुम्हाला कमीत कमी 3 मार्क्सला 6 पॉईंट लिहिणं महत्त्वाचं असतं. मग तुम्ही असे जरी 6 पॉईंट लिहिले, 1, 2, 3, 4, 5, 6, तरी पण तुम्हाला 3 मार्क्स भेटले म्हणजे भेटतीलच. क्वेश्चन नंबर 9 आहे आपला. याच्यामध्ये कंप्लीट द पॅराग्राफ युजिंग प्रॉपर वर्ड. आता हा जो पॅराग्राफ आहे जवळपास आपला चौथा पॅराग्राफ आला आहे हा. 3 बघितला होते आपण. क्वेश्चन काय विचारलाय? मार्च 2020 ला. म्हणजे कोणत्या ना कोणत्या वर्षी हा तुम्हाला क्वेश्चन पॅराग्राफ वरती विचारला म्हणजे विचारला गेला आहे बघा. आता हे आपला ऑप्शन आहे कोणतं? ब्रॅकेट मध्ये दिलेले तुम्हाला इथपर्यंत, आणि हा तुम्हाला पॅराग्राफ विचारला बघा. आपण पॅराग्राफ समजून घेऊ मग पहिल्यांदा. बघा, स्पिलिंग ऑफ द पेट्रोलियम ऑइल्स ऑकर्स इन ओशन ड्यू टू व्हेरियस सीझन. आता मागचा जो पॅराग्राफ होता कोणता? त्याच्यामध्ये पेट्रोलियम या शब्दात काय ते ब्लँक होता. मग तुम्हाला काय पेट्रोलियम लिहायचं होतं. आता इथं बघा त्याला काय लिहिलंय? स्पिलिंग ऑफ पेट्रोलियम ऑइल्स ऑकर्स इन ओशन ड्यू टू व्हेरियस सीझन. आता समुद्रामध्ये तेल गळती होती भरपूर साऱ्या कारणांमुळे. दिस ऑइल मे बी प्रूव्ह फॅटल अँड टॉक्सिक. फॅटला म्हणजे काय? ते जीवघेणं असू शकतं किंवा त्याच्यामध्ये विषारी पदार्थ जे आहेत ते असू शकतात. आता ते पदार्थ जे आहेत aquatic ऑर्गॅनिझमला काय असतात? पूर्णपणे जीवघेणी असतात. मग त्यांना मारू शकतात. बघा, इट इज नॉट इझी टू रिमूव्ह. आता हे आपण पूर्णपणे समुद्रामध्ये तेल गळती कोणता आपण इझिली काढू शकत नाही. कोणतं? पाण्यावरची. कशाने? मेकॅनिकल मेथडने. म्हणजे हाताने आपण प्रत्येक ठिकाणी जाऊन ते ऑइल लेयर जे आहेत रिमूव्ह करू शकत नाही. त्याकरिता तुम्हाला म्हटलं कोणतं? आपण बॅक्टेरिया जे आहेत कोणकोणत्या? सुडोमोनाज आहे, त्यानंतर कोणतं? अल्किनोरेक्स ब्रुकोमेसिस या नावाचे बॅक्टेरिया जे आहेत. आता ह्या बॅक्टेरिया पूर्णपणे समुद्रामध्ये झालेली तेलगळती जी आहे कोणतं? ती तेलगळती पूर्णपणे रिमूव्ह करून त्या तेलगळतीपासून पूर्णपणे CO2 आणि ऑक्सिजन आणि कोणता? कार्बन डायऑक्साईड जो आहे तो मारते ते तयार करत असतात. मग बघा, दे हॅव ॲबिलिटी. मग कोणता बरं? आता या ज्या बॅक्टेरिया आहेत कोणत्या? सुडोमोनाज आहे, अल्किनोरेक्स ब्रुकोमेसिस आहे, यांच्याकडे क्षमता आहे. काय करतील ते क्षमता पूर्णपणे? ते पूर्णपणे पाण्यामधल्या ज्या पायरिमिडीज आहे पूर्णपणे बाकी जे केमिकल्स आहे कोणतं? त्यांना रिमूव्ह करून या बॅक्टेरिया काय करतील? त्या ऑइलला पूर्णपणे क्लिअर करतील. कोणता? दिस आर कॉल्ड ॲज अ हायड्रोकार्बोनॅस्टिक बॅक्टेरिया. त्याला काय म्हणतो आपण? HCB नावाचे बॅक्टेरिया. म्हणजे या पाण्यामधले जे हायड्रोकार्बोनॅस्टिक जे मटेरियल आहे त्याला काय करतील? रिमूव्ह करतील. HCB डिकम्पोज द हायड्रोकार्बन्स अँड ब्रिंग अबाउट द रिॲक्शन ऑफ कार्बन with oxygen and CO2 and water is formed in this process. मग त्या काय करतील? पूर्णपणे CO2 आणि वॉटर या प्रोसेसमधून बाहेर काढतील. त्यामुळे हा चॅप्टर खूप महत्वाचा आहे परंतु जवळपास 4 क्वेश्चन याच्यावरती आले पॅराग्राफ बेसिस वरती. फक्त तुम्हाला समजून घ्यायचंय. आता हा जो पॅराग्राफ आहे पुढच्या वेळेस कोणतं पण येईल पुढे कोणतं? पेट्रोलियम आजकाल माणसाला दिलं होतं कोणतं? ॲक्वाटिक दिलंय. पुढच्या वेळेस कोणतं? फेटल देतील किंवा टॉक्सिक वगैरे असेल. पुढच्या वेळेस कोणतं? बॅक्टेरिया जे आहे त्यांच्याकडे ॲबिलिटी आहे तर ॲबिलिटी शब्द वगैरे देतील, किंवा हा HCB शब्द जो आहे तो पूर्णपणे लिहायला लावते वगैरे आहे. म्हणजे तुम्हाला यावेळेस कोणता? CO2 दिलाय, पुढच्या वेळेस कोणतं? वॉटर जागा जी आहे ब्लँक वगैरे असेल. असे कोणत्याही प्रकारे तुम्हाला क्वेश्चन विचारले जाऊ शकतात. आणि मुलांनो, तुम्ही जर चॅनल नवीन असाल चॅनल सबस्क्राईब करा, व्हिडिओ लाईक करा, व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करायला विसरू नका. चला पुढचा क्वेश्चन बघूया. नंबरचा क्वेश्चन आहे बघा आपला. काय म्हटलंय? कम्प्लीट द फॉलोइंग चार्ट. तुम्हाला वाटतं आपल्या ग्रुपमध्ये जवळपास हा 3 नंबर चार्ट असेल. तिसरा झाला आपण ऑलरेडी 1, 2, तिसरा हा चार्ट चालू आहे. म्हणजे आपल्या ग्रुपमध्ये जेवढे पण चार्ट आहेत त्यावरती हा तिसरा क्वेश्चन आहे चार्ट वरती. बघा, सबस्टन्स ऑब्टेन बाय द मायक्रोबियल प्रोसेसिंग. म्हणजे मायक्रोबियल प्रोसेस झाल्यानंतर कोणते आपले सबस्टन्स भेटले त्याचा हा कॉलम आहे. आणि त्यांचा रोल काय आहे? त्यांचं काम वगैरे काय आहे? आता बघा, सायट्रिक ऍसिडचं आपलं माहिती ऑलरेडी कोणतं काय काम करतं? इम्पार्ट ऍसिडिटी. म्हणजे एखादा पदार्थ जो आहे ना काय आंबट करण्यासाठी आपण काय करतो? सायट्रिक ऍसिडचा वापर करतो. ठीक आहे, मग तुम्हाला ते सांगता येईल टू इम्पार्ट ऍसिडिटी. ऍसिडिटी तयार करण्यासाठी किंवा पदार्थ आंबट करण्यासाठी. आता ऍस्कॉर्बिक ऍसिड काय काम करतं? पूर्णपणे अँटीऑक्सिडंटचं आणि विटॅमिन्स काम करतं. तुम्हाला ऑलरेडी माहिती आहे विटॅमिन्स मध्ये काय आहे.
आता अँटीऑक्सिडंट तुम्हाला काय म्हटले बघा, सबस्टन्सेस दॅट प्रोटेक्ट सेल्स फ्रॉम डॅमेज बाय फ्री रॅडिकल्स. फ्री रॅडिकल पासून आपल्या सेलला डॅमेज होण्यापासून वाचवणं पण काय पूर्णपणे अँटीऑक्सिडंटचं काम आहे. ते कशापासून भेटतं आपल्याला, ऍस्कॉर्बिक ऍसिड पासून भेटतं, त्याचा रोल आहे. ठीक आहे. आता बीटा कॅरोटीन आहे, काय काय मग एडिबल कलर्स वगैरे आहे, म्हणजे आपल्या पदार्थामध्ये जे आपण स्वीट्स वगैरे खातो त्याच्यामध्ये जे कलर्स वगैरे असतात ते कलर कसे मिळाले असतात, बीटा कॅरोटीनमुळे. म्हणजे आपण ह्या बीटा कॅरोटीनचा वापर करून वेगवेगळे पदार्थ जे आहेत वेगळ्या कलरचे ते बनवू शकतो. त्यानंतर ग्लायकोलिपिड्स आहे, काय काम ग्लायकोलिपिड्सचं, इम्युलिसिफायर्स आहे. आता इम्युलिसिफायर म्हणजे काय म्हणतो बघा, सबस्टन्स दॅट हेल्प ऑइल अँड द वॉटर टू मिक्स अँड फॉर्म द स्टेबल इम्युलेशन. म्हणजे कोणतं, ऑइल म्हणजे काय, तेल जे आहे आणि पाणी जे आहेत यांना पूर्णपणे मिक्स करण्याचं काम कोण करतं, इम्युलिसिफायर काम करतं. ठीक आहे. स्टेबल इम्युलेशन जे आहे तयार करण्याचं काम कोण करतं, इम्युलिसिफायर. ठीक आहे, इम्युलिसिफायर असं तुम्हाला. त्यानंतर व्हॅनिलिन आहे. व्हॅनिलिन तुम्हाला भरपूर क्वेश्चनला झॅलिटॉलवरती आपल्याला भरपूर क्वेश्चन विचारलाय जवळपास 1 मार्क्सच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला एक्सप्लेन केलंय. झॅलिटॉल आहे, व्हॅनिलिन आहे, परत बीटा कॅरोटीन आहे. आपला ऑड वन आउट मध्ये एकदा विचारलं गेलं होतं. ठीक आहे. आपल्या झॅलिटॉलमध्ये 1 मार्क क्वेश्चन जो आहे त्याच्यामध्ये विचारलं गेलं होतं. व्हॅनिलिन सुद्धा कोणता 1 मार्क क्वेश्चन मध्ये विचारला गेला होता. त्यामुळे हा चार्ट जो आहे खूप महत्वाचा आहे. आता व्हॅनिलिनचं काम काय बघा, Essence, a concentrated flavoring agent used to give aroma and taste to food products. आता अरोमा काय सुगंध जो आहे, इसेन्स जो आहे कोणता, व्हॅनिलिन जो आहे पूर्णपणे कोणता, इसेन्स मिळवण्यासाठी, कोणता सुगंध मिळवण्यासाठी पूर्णपणे त्या पदार्थाला जो सुगंध आहे, तो वास जो आहे तो पूर्णपणे मिळवण्यासाठी आपण व्हॅनिलिन ह्या मायक्रो प्रोसेसचा सबस्टन्सचा वापर करतोय. आणि लास्ट कोणतं राहिलं, झॅलिटॉल. आर्टिफिशियल स्वीटनर आहे. आता हा पण पॅराग्राफ आपण बघितलाय. ठीक आहे. झॅलिटॉल आपल्याला 2-3 वेळेस विचारला गेलेला आहे. आर्टिफिशियल स्वीटनर आहे पूर्णपणे एखादी वस्तू जी आहे गोड करण्यासाठी, आणि त्यात पण कोणतं, लो कॅलरीचा वापर केलेला आहे. कोणतं, झॅलिटॉल नावाचं सबस्टन्स जो आहे. कुठून मिळालं आपण, मायक्रोबियल प्रोसेसने. त्यामुळे तुम्हाला मी 2-3 वेळेस सांगितलंय कोणतं, आपल्या या चॅप्टर मधले जे पण चार्ट आहे ते चार्ट तुमच्या पाठ पाहिजे म्हणजे पाहिजे. थोडीफार गोष्ट आपण समजून घेऊ शकतो पण तुमचे ते पाठ म्हणजे पाठच पाहिजे. ठीक आहे. बघा 8 नंबरचा क्वेश्चन आहे, काय विचारलं आपला क्वेश्चन मध्ये, ऑब्झर्व द फॉलोइंग फिगर अँड आन्सर द क्वेश्चन. आता या फिगरला ऑब्झर्व करा आणि आन्सरला क्वेश्चनचे आन्सर द्या. आता पहिले काय विचारलंय, आयडेंटिफाय द प्रोसेस शोन इन द फिगर. आता या डायग्राम मध्ये कोणती प्रोसेस दिली ती तुम्हाला ओळखायची. त्यात दुसरी, एक्सप्लेन द प्रोसेस इन शॉर्ट. आता या प्रोसेसला शॉर्ट मध्ये एक्सप्लेन करा. ही किती तुम्हाला दिली, ही 2 मार्क्सला क्वेश्चन आहे आणि हा 1 मार्क्सला क्वेश्चन आहे. पण बघा तुम्हाला त्या प्रोसेस नाव लिहायला कोणतं 1 मार्क्स आहे. मग ही प्रोसेस कोणती, लँडफिल सेट प्रोसेस आहे, मॉडर्न लँडफिल सेट आहे. आता ही प्रोसेस मी तुम्हाला एकदम शॉर्ट मध्ये सांगतो. प्रोसेस काय बघा, आपण शहरामध्ये जो कचरा आहे, कोणत्या शहरामध्ये एक बाहेर जागा जी आहेत त्या बाहेर जागेमध्ये कोणतं, एक जी रिकामी जागा जी आहे त्याच्यामध्ये आपण खड्डे घेतो, जमिनीमध्ये खड्डे पूर्णपणे घेतले त्याच्यामध्ये प्लॅस्टिक शीट जे आहे ते पूर्णपणे आखतो, त्याच्यामध्ये आपण टाकतो आणि त्या प्लॅस्टिक शीटच्या आतमध्ये हा जो कचरा आहे पूर्णपणे वेस्ट आहे, वेस्ट आपण भरतो. त्याला पूर्णपणे पाईपलाईन वगैरे असते, ज्यामुळे काय होतं माहिती का, जेव्हा आपण 2-3 दिवस, 5 दिवस, 10 दिवस या कचऱ्याला आपण टाकू तेव्हा काय होतं, अनएरोबिक काय होतं, पूर्णपणे डिकम्पोशन होतं. आणि अनएरोबिक डिकम्पोशन झाल्यानंतर त्याच्यामधला जो मिथेन गॅस आहे तो काय होतो, आपण बाहेर सुद्धा काढून घेऊ शकतो. आणि काही दिवसानंतर कोणता, हे पूर्णपणे जो कचरा आहे त्या कचऱ्याचं विघटन होतं, डिकम्पोज होतं, आणि डिकम्पोज झालं आपल्या काय होतो, खत सुद्धा बनवू शकतो आपण. काय खत म्हणजे काय, मॅन्युअर जे आहे ते बनवू शकतो. हीच प्रोसेस आहे. आणि या प्रोसेसमध्ये काय माहिती का, हा जो खड्डा आपण खणलाय पूर्णपणे याला कवरून वरतून काय घेतलं, कवरिंग पूर्ण प्रॉपर केली असते. त्यामुळे त्यापासून आपल्याला साईड इफेक्ट सुद्धा काही होत नाही. मग तुम्हाला पहिले काय सांगतील पूर्णपणे आन्सर. आता जे अर्बन गार्बेज आहे ते आपण काय करतो, कलेक्ट करतो, खड्डा खणतो पूर्णपणे लँडफिल साईड जे आहे त्यामध्ये प्लास्टिक शीट जे आहे ते पूर्णपणे काय होतं त्याच्यामध्ये आखतो, आपण टाकतो, त्याला डिकम्पोज करतो हळूहळू. आणि डिकम्पोज केलं कोणतं, ते सॉइल परत काय करतो, कव्हर करतो, ते अनारोग्य डिकम्पोज करतो. त्यासोबत आपण मिथेन गॅस जो बायोगॅस तो पण आपल्याला भेटतो. आणि ग्राउंडवरती आपण ट्रीट केल्यामुळे कोणतं, त्याच्यामध्ये जे पाणी वगैरे असेल ते पाणी वगैरे ऍड करून आपण मिथेन गॅस आणि बाकीचे कंपाऊंड जे आहेत ते काय होतो, आपण मिळवतो. त्यामुळे हा जो कचरा कसा असतो पण एन्व्हायरमेंटली सेफ पण असेल आणि कोणता पर्यावरणाला कोणते घातक वगैरे काहीच नसेल, हे आपण बनवू शकतो. ठीक आहे. हे तुम्हाला तुमच्या भाषेमध्ये लिहायचे, ती फक्त प्रोसेस बघायची आहे याच्यामधली. आणि गार्बेज वगैरे टाकलंय पूर्णपणे मिथेन गॅस, सॉइल कव्हरिंग, हे तुम्ही तुमच्या भाषेमध्ये व्यवस्थित लिहू शकता. आणि हेच तुम्हाला लिहायचे. ही डायग्राम तुम्ही तुमच्या भाषेमध्ये जरी एक्सप्लेन केली तुम्हाला त्यामध्ये 100% 2 मार्क्स भेटणार, म्हणजे भेटणार, फक्त प्रॉपर एक्सप्लेन करायचे. कलेक्शन ऑफ सिवेज तुम्हाला सांगता आलं पाहिजे, प्लॅस्टिक शीट पूर्णपणे त्याच्यामध्ये आथरला आहे ते आपलं सांगता पाहिजे, सॉइल रिकव्हरी केलं आहे, प्रोसेस केलं झालं त्याच्या सिवेजवरती, मिथेन गॅस आपण काढलाय, मॅन्युअर आपण काढले, खत आपण काढले, हे फक्त माहिती असणं गरजेचं आहे. आणि मुलांना तुम्ही जर चॅनल नवीन असाल तर सबस्क्राईब करा, व्हिडिओ लाईक करा, व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करायला विसरू नका.